कंपोस्ट सिंधुदुर्ग या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी सावली तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। तुम्ही पाहू शकता जशी भरली वांगी करतात तशी मी भरली अंड्याची रेसिपी घेऊन आली आहे। बघा दिसायला किती सुंदर दिसते, अप्रतिम दिसते आणि चवीला पण अगदी छान लागते। इथे मी अजिबात पाण्याचा वापर नाही केलेला आहे आणि ही भरली अंडी आहेत ना, तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत खाल्लं तर अगदी अफलातून लागेल। चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तुम्ही पाहू शकता इथे मी 6 अंडी स्टीम करून घेतलेली आहेत भरली अंडी बनवण्यासाठी। चला आता आपण रेसिपीला सुरुवात करू। पहिल्यांदा आपल्याला स्टफिंगची तयारी करून घ्यायची। तर स्टफिंगसाठी आहे ना आपल्याला इथे मी सुकं खोबरं घेतलं अर्धी वाटी आणि अर्धा इंच आलं घेतलं, एक 10 ते 12 लसूण पाकळ्या, 2 लवंग आणि जिरं घेतलं। हे सुकं खोबरं आहे ना हे गुलाबी होईपर्यंत असलं की भाजून घ्यायचं मंद आचेवरती। गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची, फास्ट नाही करायचे, नाहीतर आपलं खोबरं करपू शकतो आणि मग टेस्ट बिघडेल आपली। तुम्ही पाहू शकता आपलं सुकं खोबरं झालंय भाजून। आता मी हे काढते प्लेटमध्ये। 2-3 मोठे कांदे मी घेतले आहेत उभे कापून, ते आता आपल्याला फ्राय करायचे आहेत। मी सुकं खोबरं भाजताना कोणत्याही तेलाचा वापर नाही केला आहे, कारण का सुकं खोबऱ्याला स्वतःचं असं तेल सुटतं। ते मी असं फ्राय भाजून घेतलेलं होतं। आता मी याच्यामध्ये ना थोडंसं तेल घालून घेते, जेणेकरून आपला कांदा आहे ना तो लगेच भाजला जाईल। मी छोटे 4 चमचे तेल घालून घेतलं। आता आपला कांदा आहे ना आपल्याला तो सुद्धा गोल्डन कलर येईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा। तुम्ही पाहू शकता आपला कांदा आहे ना असा सोनेरी कलर येईपर्यंत भाजून झाला। आता आपल्याला काढायचं आहे आणि गॅस बंद करायचा। इथे ना मी थोडी कोथिंबीर घेतली आहे आणि हा बघा थोडासा पुदिना घेतला। पुदिना ना टेस्ट चांगली येते, मस्त चव लागते। आता आपल्याला हे सगळं मिश्रण आहे ना मिक्सरमध्ये ना ग्राइंड करून घ्यायचं आहे। थोडंसंच पाणी घालायचं आहे, जास्त पाण्याचा वापर नाही करायचा आहे। तुम्ही पाहू शकता आपल्याला असं जाडसर वाटून घ्यायचं आहे, जास्त पाणी नाही घालायचं आहे। मला या वाटीने अर्धी वाटी पाणी लागलेलं आहे। मला ते सगळं मिश्रण ह्याच्यामध्ये काढून घेते। अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा घरगुती मसाला, तुम्हाला कमी हवा असेल तर तुम्ही कमी तिखटचा पण करू शकता। अर्धा चमचा अंडा मसाला, छोटा 1 चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ। आता आपल्याला हे सगळं मिश्रण ना असं एकत्रित करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं। भरली वांगी कशी असतात तशी ही भरली अंडी पण खायला एकदम ना भारी लागतात। तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका। तर आपलं हे मिश्रण एकजीव झालं आहे। मी आता अंडा आहे ना याप्रमाणे असं कट करून घेते, पूर्ण कट नाही करायचं, ते एवढंच आपल्याला हे बघा पाहू शकता तुम्ही। अशी बाकीची पण अंडी आहेत ना मी कट करून घेते, तुम्ही पाहू शकता। हे बघा मी असं कट करून घेतलं। आता आपल्याला मगाशी आपण जे स्टफिंग करून घेतलं ना ते ह्याच्यामध्ये असं भरायचं आहे, अगदी हलक्या हाताने भरायचं आहे। पाहू शकता तुम्ही, दिसायला किती सुंदर दिसतंय, खायला पण तितकी सुंदर भारी लागतात। आता दुसरं पण अंडा असंच भरून घ्यायचे एक-एक करून। तुम्ही पाहू शकता आपली अंडी भरून झालेली आहे। आता आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे बटर घालून घेते, थोडा बटरने ना टेस्ट छान येते आणि थोडासा मी तेलाचा पण वापर करणार आहे। तेल घालून घेते, कढीपत्ता घालते। कढीपत्त्याने कशी स्मेल छान येतो। आता मी एक कांदा चॉपिंग करून घेतला बारीक, तो टाकून घेते। कांदा आपल्याला थोडा नरम होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे, थोडासा सोनेरी कलर येईपर्यंत। मी इथे ना अर्धा चमचा ना कलरचा मसाला टाकते, म्हणजे असा छान कलर येईल। तुम्ही पाहू शकता ती सुरेख दिसते। आता पुढच्या प्रोसेसरला ना आपल्याला एक-एक करून ना अंडी घालून घ्यायची ह्याच्यात। गॅसची फ्लेम स्लो ठेवायची, अजिबात फास्ट एक करून आपल्याला अंडी ह्याच्यात घालून घ्यायचे। बघू शकता तुम्ही, दिसायला किती सुंदर दिसत आहेत, खायला पण भारी लागतात। रोज रोज ना ही अंड्याची भुर्जी, अंड्याचं ऑमलेट, अंड्याचं
रस्सा खाऊन कंटाळा असेल ना तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा. तिला अजिबात चमचा लावायचा नाही आहे. असं पाहिजे तर आपण हलवून घेऊ शकतो, म्हणजे ते सगळं मसाला आहे ना अंड्यामध्ये लागेल. किती छान दिसतं दिसायला. इथे ना 5 मिनिटांनी ना त्याच्यावरती झाकण ठेवून घेते, म्हणजे की आपली अंडी व्यवस्थित फ्राय होते. मी आता हे उघडून बघते. कसं दिसायला अगदी मस्त दिसत आहेत, भारी दिसत आहेत. आता ना आपण हलक्या हाताने ना अशी एक 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 बाजू आहे ना अशी पलटी करून घ्यायची, अगदी हलक्या हाताने. खूप नाजूक आहे ते. मस्त एक साईडने बघा अशी भाजली आहेत. तुम्ही पाहू शकता मी एक बाजू पलटून घेतलेली आहे. मस्त दिसत आहेत बघा दिसायला, किती छान दिसत आहेत. आता ना मी पुढच्या प्रोसेसला काय करणार आहे माहिती आहे, ही जी ग्रेव्ही उरली आहे ना ती मी घालून घेणार आहे ह्याच्यामध्ये. ह्याची फ्लेम स्लोच आहे, अजिबात फास्ट करायची नाही आहे. तुम्हाला ह्याच्यामध्ये अजून तिखट घालून घ्यायचं असेल तर तुम्ही घालून घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे. तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर मी मीडियम तिखट ठेवलं आहे सगळं. तुम्ही पाहू शकता ह्याच्यात मी अजिबात पाण्याचा वापर नाही केला. पाहू शकता किती दिसायला सुंदर दिसतं आहे. आणि ना तांदळाच्या भाकरीसोबत हा जबरदस्त लागणार आहे. तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करा. लहान मुलांचं काय होतं माहिती आहे का, रोज रोज खाऊन ना त्यांना कंटाळा येतो तेच खाऊ. तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करा आणि तुम्ही त्यांना बनवून द्या. तुम्ही पाहू शकता बघा किती छान दिसतंय. बघू शकता अगदी मस्त दिसत आहेत बघा. दिसायला किती सुंदर दिसतात, खायला पण तितकी सुंदर लागतात. तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा, आवडेल बघा. आता मी याच्यावरती ना कोथिंबीर टाकून घेते. तुम्ही ना याच्यावरती ना लिंबू पिळात ना तर अजून सुंदर लागेल खायला. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला पाहिजे असेल ना तर तुम्ही पिळून घेऊ शकता. नाही घेतलं तर तुमच्या आवडीप्रमाणे, पण घेतलात ना तर अगदी सुंदर लागेल बघा. किती छान दिसते दिसायला. आता ना आपली ही झालेली आहे. मी आता ना एका बॉलमध्ये काढून घेते. तुम्ही पाहू शकता अगदी कमी साहित्यामध्ये झटपट होणारी ही रेसिपी आहे. बघा अंडं कसं भरलेलं, अगदी आतमध्ये स्टफिंग केलेलं आहे आपलं पूर्ण. बघू शकता तुम्ही, खायला पण अगदी अप्रतिम लागतं. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून मी नेक्स्ट व्हिडिओ टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आता मी तुमची रजा घेते. बाय बाय.